हरे कृष्ण. हरे कृष्णा. प्रातःकालीन भगवत चर्चामध्ये आपल्या सगळ्या महानुभावांचं स्वागत आहे. आज आपण श्रीमद भागवतम स्कंद दुसरा अध्याय 6 पुरुष सुक्ताचे अनुमोदन श्लोक क्रमांक 13 ते 16 पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. यामध्ये आपण सर्वव्यापी तरी परम अचिंत्य भेदाभेद तत्व समजून घेणार आहोत. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 नारायणं नारायणं नमस्कृत्य नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततः जयमुदीरयेत्। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी। श्लोक. अहं भवान् भव च एव ते अहं भवान् भव च एव ते इमे मुनयः अग्रजाः इमे मुनयः अग्रजाः सूर असुरनरः नागाः सूर असुरनरः नागाः खगाः मृगसरीसृपाः खगामृगसरीसृपाः गन्धर्व अप्सरस यक्षाः गन्धर्व अप्सरसः यक्षाः रक्षः भूतगण उरगाः रक्षः भूतगण उरगाः पशवः पितरः सिद्धाः पशवः पितरः सिद्धाः विद्याधराः चारणाद्रुमाः विद्याधराः चारणाद्रुमाः अन्ये च विविधाः जीवाः अन्ये च विविधा जीवाः जलस्थलनभ ओकसः जलस्थलनभ ओकसः ग्रह वृक्षकेतवः ताराः ग्रह रुक्षकेतवः ताराः तडितस्तन इत्नवः तडितः स्तनयित्नवः सर्वं पुरुषम् एवमिदं सर्वं पुरुष एव इदं भूतं भव्यं भवच्च यत् भूतं भव्यं भवत् च यत् तेन इदम् आवृत्तं विश्वं तेन इदम् आवृतं विश्वं वितस्तिम् अधिष्ठितति. वितस्तिम् अधितिष्ठति। अहं भवान् भव च एव ते इमे मुनयः अग्रजाः सूरा असुरनरा नागाः खगा मृगसरीसृपाः गन्धर्व अप्सरस यक्षाः रक्षाभूतगण उरगाः पशवः पितरः सिद्धाः विद्याद्रा चारणा ध्रुवाः अन्ये च विविधा जीवाः जलस्थलनभ ओकसः ग्रहवृक्षकेतव ताराः तडितः स्तन इत्नवः सर्वं पुरुष एवमिदं भूतं भव्यं भवच्च यत् तेन इदम् आवृत्तं विश्वं वितस्तितम् अधिष्ठितति. भाषांतर. मी ब्रह्मदेव, तू आणि भव शंकर, तुझ्या पूर्वी जन्मलेले सर्व महान ऋषी, देवता, असुर, मनुष्य, पक्षी, चतुष्पाद प्राणी, तसेच सरीसृप प्राणी इत्यादी आणि ब्रह्मांडातील अभिव्यक्ती, ग्रहलोक, तारे, लघुग्रह, नक्षत्रे, विजा, मेघगर्जना व गंधर्व, अप्सरा, यक्ष, राक्षस, भूतगण, उरक, पशु, पितर, सिद्धगण, विद्याधर, चारण इत्यादी आणि पक्षी, पशु, वृक्ष इत्यादींसहित सर्व इतर सर्व प्रकारचे विविध प्राणी मात्र हे सदा सर्वदा म्हणजेच भूत, वर्तमान आणि भविष्यात भगवंताच्या विराट रूपाद्वारे आवृत्त आहेत आणि असे असूनही ते या सर्वांच्या अतीत आहेत व 9 इंच इतक्या आकारामध्ये नित्य अस्तित्वात आहेत. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुतपदकमलं
श्रीगुरून् वैष्णवांच श्रीरूपं साग्रजातं सगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजन सहितं कृष्ण चैतन्य देवं श्री राधा कृष्ण पादान् सगण ललिता श्री विशाखान्वितांच नमो ओम विष्णुपदाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिने ते नामिने नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात देश तारिणे वाञ्छा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा। आज आपण श्रीमद भागवतम स्कंद दुसरा अध्याय 6 पुरुष सुक्ताचे अनुमोदन श्लोक क्रमांक 13 ते 16 पाहण्याचा प्रयत्न करत आहोत। यामध्ये ब्रह्मदेव नारद मुनींना सांगतायत की मी, तू, शिव भगवान म्हणजे शंकर आणि अजून आधी जन्मलेले महान ऋषी देवता असुर मनुष्य पक्षी चतुष्पाद प्राणी वगैरे वगैरे जे यक्ष राक्षस वगैरे नंतर भविष्यातील वर्तमानातील भूतकाळातील सगळे सगळे काय भगवंताच्या विराट रूपाद्वारे आवृत्त आहेत। आणि असे असूनही जरी भगवंताद्वारे आवृत्त आहे ते सगळं पण याचा अर्थ असा नाही की भगवंत त्यांच्या आत म्हणजे त्यांच्याशी बांधील आहेत संबंधित आहे। तर भगवंत हे सर्वांच्या आत असूनही परमात्मा रूपाने आत आहेत आणि ते 9 इंचा इतक्या आकारामध्ये नित्य अस्तित्वात असतात परमात्मा रूपाने। आणि मग या परमात्मा रूपात मध्ये आंशिक रूपामध्ये ते आपला विस्तार केल्यानंतर अ शक्तीने आपल्या त्यांच्या पोटेन्शियल इटर्नल पोटेन्शियल जे आपण म्हणतो त्याने विराट रूपामध्ये विस्तार करतात। आणि मग त्याच्यामध्ये काय काय बदल होतात काय कशी इतर वस्तूंची निर्मिती होते। आणि त्यासाठी त्यांनी उदाहरण दिलेले एक सोन्याच्या कंकण म्हणा किंवा कोणती एखादी वस्तू म्हणा सोन्यापासून बनवलेली एखादा अलंकार आणि घाणीतलं सोनं याचं उदाहरण देऊन त्यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। भले ते गुणात्मक दृष्ट्या एक असले तरी परिणामात्मक दृष्ट्या भिन्न आहेत। तसंच भगवंत आणि परमात्मा रूपी भगवंत आणि आपण जीव इटर्नल रूपाने म्हणजे शाश्वत रूपाने एक आहोत। परंतु आपण या भौतिक जगात बांधले गेलो आहोत भगवंत परे आहे त्याच्या तेच त्यांनी या श्लोकातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। प्रभूजी आपल्याला सुंदर सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करतील अशी मी त्यांना विनंती करते। हरे कृष्ण। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. तर ब्रह्माजी सर्व प्रकारच्या जीवांची यादी करतायत पाहिजे. देव दैत्य ऋषी पक्षी पशु सर्प मानव एवढंच नाही तर इव्हन ब्रह्मांडांचा विचार केला तर ते तिथेही म्हणतात की अम, अ, अ, ग्रह तारे उल्का वीज गडगडाट सर्व भौतिक तत्वांचा उल्लेख केलाय. तर हे सर्व भगवंतांच्या विराट देहात समाविष्ट असूनही ते सदैव त्यांच्यापासून परे त्यांच्या नित्य दिव्य स्वरूपात अस्तित्वात आहेत. तर पहिली गोष्ट जी इथे आपल्याला समजते ती ही की परमेश्वराची सर्व व्यापकता आणि त्यांचं पूर्णत्व.
तसं आपण ईशोपनिषद मध्ये पाहिलेलंच आहे. जिथे आपण सुरुवातीलाच म्हणतो, ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. अर्थात काय, तर हे परमपुरुष भगवान जे आहेत ते पूर्ण आहेत आणि ते परफेक्ट आहेत. आणि ते पूर्ण असल्यामुळे आणि पूर्ण असल्यामुळे त्यांच्यापासून जे काही येतात, जसं की हे ब्रह्मांड, ते सुद्धा परिपूर्ण आहे. जे काही पूर्णातून निर्माण होतं ते पूर्णच असतं. आणि केवळ ते पूर्ण आहेत म्हणून त्यांच्यापासून एवढे पूर्ण बाहेर येत आहेत, तरी पण ते उरतात काय, पूर्णच. आणि हेच भगवंतांचं वैशिष्ट्य आहे. भगवान आपल्या विविध विस्तारांनी, विशेषतः प्रत्येक जीवाच्या हृदयातील परमात्मा रूपाने संपूर्ण विश्वात व्याप्त आहे. त्यांच्या विराट रूपात सर्व सजीव निर्जीव गोष्टींचा समावेश आहे. माताजी आता थोड्या वेळापूर्वी आपल्याला सोन्याच्या दागिन्यांचा आणि मूळ सोन्याचा गुणधर्म कसा समान असतो ते सांगतात. तसंच सर्व विश्वाचे गुण भगवंतांशी एक आहेत, कारण की आपण काय आहोत, आपणही आध्यात्मिक आणि भगवंतही आध्यात्मिक. परंतु प्रमाणात मात्र कधीच समान होत नाहीत, कारण की भगवंत विभू आहेत आणि आपण काय आहोत, अणु आहोत. आणि भगवान जे आहे, त्यांचं अस्तित्व जे आहे ते आहे परमार्थिक. तर भगवान जे आहेत, सर्वात काही आधार असूनही भौतिक प्रकृतीपासून अलिप्त राहतात. जसं भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायातील 4थ्या आणि 5व्या श्लोकात भगवंत आपल्याला सांगतात की सर्व जीव माझ्यात आहेत, तरी मी त्यांच्यात नाही. न च मतस्थानी भूतानी पश्य मे एकम ऐश्वरम भूतभृत न भूतस्थ मम आत्मा भूत भावन. आणि नंतर पुढे ते लगेच अजून एक गोष्ट महत्वपूर्ण आपल्याला समजवतात, की कसं सगळं काही त्यांच्यामुळे होतं. मया ततम इदम सर्वम जगदव्यक्त मूर्तीना मतस्थानी सर्वभूतानी न चाहम तेषु अवस्थितः. आणि खरं म्हणजे पाहायला गेलं ना, तर आपण आपल्या ह्या भौतिक दृष्टीने भगवंताला समजूच शकत नाही, पाहूच शकत नाही. भक्ती रसामृत सिंधू मध्ये आपल्याला सांगतात रूप गोस्वामीजी, अतः श्रीकृष्ण नामादी न भवेत ग्रह्यमिंद्रियैः सेवन्मुखे जिह्वादौ स्वयमेव स्फुरते वदः. बाबा, हा भगवंत जे आहे त्यांचं नाव, लीला, गुण, रूप हे आपल्याला आपल्या या भौतिक अवयवांनी, भौतिक इंद्रियांनी कधीही समजणार नाही. परंतु जर कोणी शुद्ध भक्त असेल आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली जर आपण सेवा केली, तर मग भगवंत स्वतःहून स्वतःला आपल्या समोर आणतात आणि आपल्याला ती दृष्टी देतात. तसं ब्रह्मसंहितेमध्ये म्हटलंय, प्रेमांजन छुरित भक्ती विलोचनेन संत सदैव हृदयेषु विलोकयंती. याच्यासाठी एक उपमा दिली जाते, की एखाद्या देशाचा राजा असेल, तो विविध विभागांद्वारे राज्यकारभार चालवतो, पण प्रत्येक विभागात प्रत्यक्ष उपस्थित राहत नाही, तरीही सर्व काही त्याच्या अधिकारावर चालते. तसंच भगवान कृष्ण गोलोक वृंदावनामध्ये श्याम सुंदर स्वरूपामध्ये असतात, परंतु त्यांची ही जे ऊर्जा आहे, शक्ती आहे, बहिरंगा शक्ती, अंतरंगा शक्ती, त्याच्याद्वारे ते संपूर्ण ब्रह्मांडामध्ये व्याप्त आहेत आणि ते हे ब्रह्मांड जे आहे ते चालवतात. आणि हेच चिंत भेदाभेद तत्व आहे. याला श्री चैतन्य महाप्रभूंनी प्रतिपादलंय. भगवान आणि त्यांची सृष्टी हे एकाच वेळी एक आणि वेगळे आहेत. अचिंत्य म्हणजे काय, तर भौतिक बुद्धीने समजण्या पलीकडचे. जसं सोन्याचे दागिने आणि मूळ सोन्याचा खडा दोघं गुणाने एक आहे, परंतु प्रमाणाने भिन्न आहे. पूर्णम स्वरूपातून अमर्याद रूपे प्रकटली तरी मूळ पूर्णत्व कधीच कमीत होत नाही, जसं ईशोपनिषदामध्ये म्हटलंय. आणि हेच अचिंत्य आहे. ऋग्वेद, श्वेताश्वतर उपनिषद यामध्ये स्पष्ट आहे की भगवान सर्वत्र व्यापूनही त्यांच्यापेक्षा बरे आहेत.
परमात्मा स्वरूपाचं आपण तात्पर्यामध्ये पाहिलं, माताजींनी आपल्याला समजवलं की 9 इंचांपेक्षा मोठा नाही असा असलेला परमात्मा प्रत्येक जीवाच्या हृदयात स्थित आहे. पण खरं म्हणजे हे मोजमाप भौतिक नसून सूक्ष्म आध्यात्मिक उपस्थितीचं लक्षण आहे. नाही तर परत प्रश्न येईल की बाबा, आत्मा जर माझ्या केसाच्या टोकाच्या 10,000व्याचा लक्ष भाग आहे, एवढी छोटी आहे, तर मग परमात्मा त्याच्यासोबत असताना एवढा मोठा कसा, किंवा परमात्मा प्रत्येक अणूमध्ये कसा? तर हे जे आहे ना, हे फक्त एक लक्षण आहे, हे मोजमाप जे आहे, इट्स अ मेटॅफोर. जसं भगवंत गीतेमधल्या 13व्या अध्यायातील 29व्या श्लोकात सांगतात की जो सर्वत्र समान पाहतो तो परमध्येयाला पोहोचतो. तर ही सर्वत्र एकत्र पाहण्याची क्षमता आपल्यामध्ये असणं आवश्यक आहे. समम पश्यन् हि सर्वत्र सम अवस्थितम ईश्वरम नहि न अति आत्मन आत्मानं ततः याती पराम गतीम. असं भगवंत आपल्याला सांगतात. आणि कुठलं आपलं हे 13व्या अध्यायात येतं 29व्या श्लोक, आणि नंतर 15व्या अध्यायातील 18 ते 20 श्लोकात भगवंत अजून सांगतात की कृष्ण स्वतःला सर्वोच्च पुरुषोत्तम म्हणून घोषित करतात, जे क्षर आणि अक्षर या दोन्हींपेक्षा परे आहेत. तर तेही खूप महत्वाचे श्लोक आहेत, जे आपण समजून घ्यायला पाहिजे. यस्मात् अक्षरमतीतः अक्षरात् अपि च उत्तमः अतः अस्मि लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तमः यो मामेव सम्मूढः जानाति पुरुषोत्तमः स सर्वविद भजति माम सर्वभावेन भारतः. आणि पुढे कृष्ण म्हणतात, इति गुह्यतमं शास्त्रम् इदमुक्तं मया नघ एतद् बुद्ध्वा बुद्धिम अन्नस्य अतकृतः कृत्यश्च भारतः. तर हे तुमच्यासाठी आज गृहपाठ आहे की उद्या सकाळी उठायच्या अगोदर, म्हणजेच आज रात्री झोपायच्या अगोदर, तुम्हाला हे जे 4 श्लोक आहेत, 15व्या अध्यायातील 18 ते 20 आणि 13व्या अध्यायातील 29, तो पूर्ण तात्पर्यासह वाचून घ्यायचा आहे. कारण की हे 16 ते 18. मात्र, हा, 16 ते 18, कारण की त्याच्यावर आपल्याला नंतर कळणार आहे की कसं ऊर्जा आणि व्यक्ती हे अभिन्न आहे. सर्व काही भगवंतांच्या ऊर्जेवर आधारलेलं आहे. जसं श्रेष्ठ आध्यात्मिक आणि कनिष्ठ भौतिक ऊर्जा, तसं सूर्यप्रकाश सर्वत्र पसरतो तरी त्याचा स्रोत सूर्यच आहे, तसं भगवंत आपल्या ऊर्जेने सगळीकडे आहेत, परंतु ते काय श्याम सुंदर गोलोक वृंदावनात. तर भगवंतांची वैयक्तिक ओळख त्यांच्या विस्तारांमुळे कधीच कमी होत नाही. भगवंतांचं योगम ऐश्वर्यम स्वरूप आहे. सशरीर जीवांच्या विपरीत भगवानाने काही करण्याची इच्छा केली की ते त्वरित व परिपूर्णतेने पूर्ण होते. निर्माण, पालन, संवाद हे केवळ त्यांच्या इच्छेने घडतं. तर भगवानाच्या मन आणि त्यांच्यामध्ये कोणताही भेद नाही, कारण ते पूर्णपणे आध्यात्मिक आहेत. आणि जीवनाची पूर्णता, खरी पूर्णता फक्त आपल्या कृती परमपूर्ण भगवानाशी जोडल्या गेल्यावरच मिळते. भगवंताशी नातं जोडलेला जीव कितीही भौतिक संपत्ती मिळवली तरी असंतुष्टच राहतो. त्यामुळे नातं तोडायचं नाही. जसं शरीरापासून वेगळा केलेला हात निष्प्रभ असतो, तसंच भगवानापासून वेगळा जीवही अपूर्ण राहतो. तर त्या श्लोकांमधनं आपल्यासाठी दैनंदिन आयुष्यात आपण काय करायला पाहिजे किंवा काय शिकतो? तर पहिली गोष्ट म्हणजे भगवानाच्या कीर्तन श्रवणाने आपली दृष्टी जी आहे ती शुद्ध होते आणि आपण त्यांना अंतर्बाह्य पाहू शकतो. जसं ब्रह्मसंहितेत 5व्या अध्यायातील 38व्या श्लोकात येतं. दुसरं, कोणी कृष्णाच्या बरोबरीचा किंवा श्रेष्ठ नाही, न तस्य समज, श्वेताश्वेतर उपनिषदातला श्लोक आहे पहा. आणि देवाविषयी मनगढंत कल्पना टाळून केवळ प्रामाणिक आचार्यांकडूनच ऐकायला पाहिजे. नाहीतर आपण पाहतोच हे पॅनेथिझम, पाश्चात्य समानार्थ, की पाश्चात्य विचारसरणीमध्ये पॅनेथिझम म्हणजे ईश्वर विश्वापेक्षा महान असून त्यात सर्वत्र व्यापलेला आहे. पण फक्त अचिंत्य भेदाभेद तत्वच भगवंत व सृष्टीचे नाते परिपूर्णपणे स्पष्ट करतं. तर मुख्य मुद्दे काय आज? की कृष्ण हे सर्वोच्च व्यक्तिमत्व आहे, सर्वव्यापी असूनही सृष्टी पलीकडे. सर्व सृष्टी त्यांच्या ऊर्जेवर आधारलेली असूनही ती स्वतंत्र व अलिप्त आहेत. एकाच वेळी एकत्व भेदभावाचे तत्व
जो वेदांचा अंतिम निष्कर्ष आहे. शुद्ध भक्ती मार्गानेच भगवंतांचे दर्शन शक्य आहे आणि जीवनाची पूर्णता केवळ पूर्ण पुरुषोत्तमाच्या सेवेतच आहे. हरे कृष्ण. धन्यवाद.